ओके. सो हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. तर सगळ्यात पहिले जर मी तुमच्या पर्सनचे फीलिंग्स तुम्हाला सांगू, तर मला असं वाटतं आहे की तुमचे पर्सन्स भलेही तुमच्याशी बोलत नसतील किंवा तुमचं ब्रेकअप झालं असेल किंवा तुमच्यात काहीही इश्यूज सुरू असतील, बट मला असं वाटतं आहे की त्यांची पूर्ण नजर आहे तुमच्यावर. दे आर वॉचिंग यू. मे बी ते तुम्हाला गपचूप स्टॉक करता आहेत अँड यू डोंट नो अबाउट इट, बट डेफिनेटली दे आर वॉचिंग यू, दे आर सीइंग यू. असं पण मला वाटतं आहे की त्यांची खूप इच्छा होते आहे कम्युनिकेट करण्याची किंवा काही ऑफर तुमच्यासमोर ठेवण्याची, बट मला असं वाटतं आहे की दे आर वेटिंग फॉर समथिंग. काहीतरी असं आहे ज्याची ते वाट बघता आहे. कुठला स्पेसिफिक दिवस असू शकतो किंवा काहीतरी त्यांच्या डोक्यात त्यांनी ठरवलं आहे की हे झाल्यावर मी मेसेज करेल किंवा हे झाल्यावर मी कॉल करेल, हे झाल्यावर मी कनेक्ट करेल. सो ते त्या गोष्टीमुळे कुठे ना कुठे तुमच्यापर्यंत खूप हळूहळू येत आहेत. हे बघा, येतात तर ते तुमच्याकडेच आहेत, बट ती जी स्पीड आहे ती खूप स्लो आहे कारण की दे आर वेटिंग फॉर समथिंग आणि प्लस ते खूप स्लो तुमच्याकडे येत आहे. त्यांना गोष्टी खूप हळूहळू समजत आहे. ते स्वतःच्या फीलिंग्सला पण खूप हळूहळू समजू शकत आहे. मला असं पण वाटतं आहे की हे जे पण पर्सन आहे, असं पण असू शकतं नॉट फॉर ऑल ऑफ यू, बट सम ऑफ यू, की त्यांच्या लाईफमध्ये कुठली थर्ड पार्टी आहे आणि त्यांना आता समजत नाही आहे की तुम्हाला चूज करायचं आहे की त्या थर्ड पार्टीला चूज करायचं आहे. हे बघा, मी जेव्हा थर्ड पार्टीबद्दल बोलते तेव्हा लोकं खूप ऑफेंड होता त्यांना कारण त्यांना रियालिटी ऐकायची नसते. बट तुम्हाला रियालिटी ऐकणं गरजेचं यासाठी आहे की तुमचं तुमचं फ्युचर तुम्ही सेव्ह करू शकतात. तुम्हाला गोष्टी माहिती असतील, तुम्हाला रियालिटी माहिती असेल, तर तुमच्यासाठी फ्युचरला सेव्ह करणं खूप जास्त इझी होऊन जातं. म्हणून मी तुम्हाला रियालिटी सांगते आहे कुठे ना कुठे. मला असं वाटतं आहे की हे बघा, ते तुम्हालाच चूज करतील. कारण की जर का त्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे, जर का त्यांच्या मनात तुमच्याबद्दल फीलिंग्ज आहे, ते तुम्हाला स्टॉक करता आहे, स्पाय करता आहे, याचाच अर्थ असा आहे की त्यांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. दे डू लव्ह यू, दे डू मिस यू. ठीक आहे. मला असं पण वाटतं आहे की जर का ही थर्ड पार्टी अजून तुमच्या समोर आलेली नाही आहे किंवा या थर्ड पार्टीबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत काही नॉलेज नाही आहे, खूप लवकर तुमच्या समोर येतील गोष्टी. जर थर्ड पार्टी आहे तर ओके, ही जनरल रीडिंग आहे. तुम्ही पर्सनल रीडिंग घेऊन तुमची क्लॅरिटी घेऊ शकतात की तुमच्या केसमध्ये थर्ड पार्टी कोण आहे, फॅमिली आहे की करिअर आहे की मित्र आहेत की रोमॅन्टिक थर्ड पार्टी आहे की नाहीच आहे कुठली थर्ड पार्टी. ठीक आहे. तर जनरल रीडिंगवरून टेन्शन घेऊ नका, ऐकून एकदमच स्ट्रेसमध्ये येऊ नका की बाबा कोण थर्ड पार्टी आहे. इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी करिअर ऑल्सो, इट कॅन बी फॅमिली ऑल्सो, बट या रीडिंगमध्ये स्पेसिफिकली मला रोमॅन्टिक थर्ड पार्टी दिसते म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. ओके. काहीतरी गोष्टी लपवल्या गेलेल्या आहेत डेफिनेटली तुमच्यापासून, बट त्या येतील लाईटमध्ये. किंवा तुमच्या मनात जर डाऊट आहे, ही तुमची पण एनर्जी असू शकते, जिकडे तुम्हाला डाऊट होतो आहे की माझे पार्टनर मला चीट करता आहे किंवा माझ्या पार्टनरच्या लाईफमध्ये कोणीतरी दुसरं आहे, ते माझ्याशी बोलत नाही म्हणजे ते दुसरं कोणाशी तरी बोलतं आहे. हे बघा, आपण नकारू नाही शकत या गोष्टीला, असू पण शकतं असं, बट नॉट नेसेसरी. गरजेचं नाही आहे की खरंच त्यांच्या लाईफमध्ये कोणी असेलच. ठीक आहे. तर तुम्ही क्लॅरिटी घ्या, रीडिंग घ्या, म्हणजे तुम्हाला गोष्टी समजतील. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे पर्सनल रीडिंगचा, तुम्ही माझ्याकडनं रीडिंग घेऊन क्लॅरिटी घेऊ शकता. बट हा फ्री नसतं, त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील. अँड अपार्ट फ्रॉम दॅट ना, मला कुठे ना कुठे असं पण वाटतं आहे की दे वॉन्ट टू ऑफर लव्ह टू यू. त्यांना तुम्हाला प्रेम द्यायचं आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे किंवा त्यांना तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं आहे, बट इट्स लाईक समथिंग इज स्टॉपिंग देम. काहीतरी त्यांना थांबवतं आहे. आणि हे जे काही पण आहे ते थर्ड पार्टी पण असू शकतं किंवा त्यांच्या स्वतःच्याच जे बोलताना इगो किंवा त्यांचे स्वतःचेच थॉट्स, त्यांच्या स्वतःचंच इन्सिक्युरिटीज, घाबरणं की मी जर बोललो समोरून तर काय होईल, मी जर मेसेज केला तर माहीत नाही समोरचं मला कसं बोलेल, काय बोलेल. सो काहीतरी आहे, ठीक आहे, जे त्यांना थांबवतं आहे. इन सम केसेस हे खूपच स्पेसिफिक आहे. इन सम केसेस असं पण होऊ शकतं की ते कोणाच्या तरी थ्रू तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतील. आता हे त्यांचं कोणी जवळचं असू शकतं किंवा तुमच्या कोणी जवळचं असू शकतं, बट हां, या गोष्टी मला डेफिनेटली होताना दिसतं आहे. मी तुम्हाला 2 प्रॉडक्ट्स दाखवते आहे आता. पहिलं प्रोडक्ट आहे हे ब्लॅक टॉर्मलाईनचं पिरॅमिड. आता हे ब्लॅक टॉर्मलाईनचं जे पिरॅमिड आहे ते कशासाठी यूज होतं, तर बेसिकली याला प्रोटेक्शन पिरॅमिड म्हणतात. ओके. तर तुम्ही माझ्या टीमकडे जाऊन जर बोललात की मला प्रोटेक्शन पिरॅमिड पाहिजे, ते तुम्हाला गाईड करतील की काय आहे काय नाही, काय डिटेल्स सगळे देतील, तुम्हाला चार्जेस पण समजतील. आणि प्रोटेक्शन पिरॅमिड बघा, बेसिकली जसं आपल्याला नजर लागते तसंच
आपल्या घराला नजर लागते आणि घरात राहणाऱ्यांनाही त्यामुळे नजर लागते इव्हेंच्युअली. तर हे जे प्रोटेक्शन पिरॅमिड आहे ते तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकतात, ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू शकतात, तुम्ही तुमच्या कारमध्ये स्टिक करू शकतात किंवा जिथे पण तुम्हाला असं वाटतं आहे ना की लोकांची नजर लागते किंवा इथे हेवी एनर्जी आहे, इवन तुम्ही तुमच्या बेड साईडला ठेवू शकतात जेणेकरून तुम्हाला वाईट स्वप्न न पडो. ठीक आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायसाठी. कारण की याच्यात अशा गोष्टी यूज केलेल्या आहेत या पिरॅमिडला बनवायला जे ओव्हरऑलच हीलिंग, प्रोटेक्शन आणि क्लॅरिफिकेशनसाठी क्लॅरिफाईंगसाठी यूज केल्या आहेत. जसं कॉपर कॉईल आहे, क्लिअर क्वार्ट्ज आहे, कॉपर डस्ट आहे आणि ब्लॅक टॉर्मलाईन आहे. ते एक प्रोटेक्शन पिरॅमिड आहे. आणि दुसरं जे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते आहे हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. याला झिबू प्रोटेक्शन, झिबू कॉईन म्हणतात. आता हे तुम्हाला स्वतःला म्हणजे वॉलेटमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, तुम्ही तुमच्या उशीच्या खाली ठेवू शकता तुम्हाला वाईट स्वप्न पडतात तर, किंवा तुमच्या घरात कोणी आहे असं जो डचकून उठतो किंवा ज्याला वाईट स्वप्न पडतं किंवा ज्याला खूप नजर लागते, तुम्ही त्याच्यासाठीही हे घेऊ शकता. आणि हे दोघे प्रोडक्ट तुम्हाला मी पर्सनली ॲक्टिवेट करून देईल, चार्ज करून देईल, इंटेन्शन सेट करून देईन जेणेकरून याचा तुम्हाला पूर्णपणे तुमच्यासाठी खास बेनिफिट होईल. आता जसं हे पिरॅमिड आहे हे तुमच्या घरातल्या लोकांसाठी पण काम करेल, तुमच्यासाठी पण काम करेल आणि तुमच्या घरासाठी पण काम करेल. ठीक आहे, तसंच हे झिबू कॉईन हे पर्सनली तुमच्यासाठी आहे किंवा ज्याच्यासाठी तुम्ही घेता आहात त्याच्यासाठी आहे. तर याच्यातलं काहीही तुम्हाला हवं असेल तुम्ही माझ्या टीमशी बोला, तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल नंबर. आणि माझं इंस्टाग्रामवर पेज पण आहे जिथे मी मराठीमध्ये रील्स वगैरे अपलोड करते टॅरो रीडिंग्सचे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊन तिथे पण जॉईन होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच. आणि हां, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ येतात त्याच्यावरती मोस्टली, तर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला काही ना काही गायडन्स भेटत जाईल. तर तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओला लाईक पण करा.